हिल्सची क्वीन ऊटी, सुंदर, थंडगार आणि शांत। जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल तर नक्कीच आमचा प्लॅन तुम्हाला माहित असेलच। तर 28 जून लोकमान्य टिळक टर्मिनस, रात्री 10 वाजता आमच्या प्रवासाला सुरुवात झाली। मी, निशांत, ध्रुव, प्रेम आणि गणेश आम्ही सोबत सुरुवात केली। बघा ही मेन सुटकेस आपल्या याच्यात सगळा टूरचा आपला खाऊ आहे। चला बघूया। पुढे कल्याण स्टेशनला आयुष आणि कर्जत स्टेशनला आर्यन आणि हिमांशू आम्हाला जोडले गेले। आमचा प्लॅन लो बजेट होता म्हणून आम्ही स्लीपर क्लासने प्रवास करण्याचं ठरवलं। पहिला दिवस आमचा झोपूनच गेला, परंतु दुसरा दिवस इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका फायनलचा सामना। काय तो योगायोग, फायनलचा सामना, ट्रेनचा प्रवास आणि मित्र, त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे आपण तो सामना जिंकलो आणि फक्त आनंद जोश। आणि पुढच्या दिवशी आम्ही सकाळी कोइंबतूर स्टेशनला पोहोचलो। सकाळी 7 वाजले होते। आम्ही त्या ठिकाणाहून कोइंबतूर बस स्टँडला गेलो। तिथे ऊटीची बस लागलीच होती। लगेच बसमध्ये बसलो आणि आमचा ऊटीचा प्रवास सुरू झाला। हळूहळू जसा डोंगर वर चढत होतो तसा गारवाही जाणवत होता। काय ते डोंगर, काय ती झाडी। साधारण 3 तासांनी आम्ही ऊटीच्या बस स्टँडला पोहोचलो। तिथे जवळच आम्ही नाश्ता केला। नाश्ता करून जो हॉटेल बुक केला होता त्या ठिकाणी पोहोचलो। अतिशय सुंदर असा निसर्गाचं दृश्य आमच्या समोर होतं। सर्वजण फ्रेश झालो आणि मग आम्ही निघालो बॉटॅनिकल गार्डनला। अतिशय सुंदर आणि रंगीबिरंगी फुलांनी भरलेली जागा, पाहण्यासाठी विविध प्रकारचे झाडं, फुलं होती। खूप काही होतं बघण्यासारखं तिथं। साधारण 2 तास आम्ही तिथे फिरलो। त्यानंतर आम्ही गेलो ऊटी लेककडे। आम्ही पोहोचेपर्यंत ते बंद झालं होतं, मात्र आम्ही त्याच ठिकाणी थोडी मजा करून नाश्ता केला आणि मग जेवणाची जागा शोधत होतो। ऊटी जितकं सुंदर आहे तितकंच त्या ठिकाणी जेवणाचे ऑप्शन कमी होते। दुसरा दिवस सकाळी उठून आम्ही रेडी झालो। फिल्मी चक्कर या नावाची टूर आम्ही बुक केली होती। ती बस आम्हाला हॉटेलच्या इथे घेण्यासाठी आली। त्या बसला सुरुवात झाली आणि पहिलंच ठिकाण होतं 6 माईल। ऊटी पासून 6 मैलाच्या अंतरावर हे ठिकाण होतं, म्हणूनच इंग्रजकाली ह्या ठिकाणी 6 माईल असे नाव पडले। भला मोठा असा पाईन ट्री फॉरेस्ट आणि थंडगार हवा, आणि त्याखाली होती एक नदी, जी नदी चेन्नई एक्सप्रेस या मूवी मध्ये दाखवण्यात आली। त्या ठिकाणावरून आम्ही गेलो 9 माईल या ठिकाणी। त्या ठिकाणी सुद्धा खूप सारे पिक्चरची शूटिंग झाली आहे। अतिशय उंच टेकडीवर असणारी ही जागा अतिशय सुंदर आणि बघण्यासारखी होती। मग पुढे गेलो पायकारा वॉटरफॉलकडे। असंच खेळीमेळीच्या वातावरणात मजा करत आमचा शेवटचा टप्पा होता ऊटी लेक। पानी पीना है तो ग्लास में पियो, बिस्लरी बोतल में क्या रखा है। वाह वाह। पानी पीना है तो ग्लास में पियो, बिस्लरी बोतल में क्या रखा है। अरे सेवा करनी है तो माँ बाप की करो, इन लड़कियों में क्या रखा है। पहिलेच जाऊन बोटिंगला नंबर लावला आणि मग सुरू झाली आमची रेस। स्लोज घेतायत ते बघ ना त्यांना। प्रवासाचा आनंद घेत तोही दिवस आमचा तिथे संपला। जेवण करून आम्ही गेलो रूम वरती आणि लवकरच झोपी गेलो, कारण की दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही सकाळी 5 वाजता होणार होती। तर असा होता आमचा ऊटीचा प्रवास आणि अनुभव, अतिशय सुंदर आणि थंड। तर नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि लवकरच भेटू पुढच्या ठिकाणाची माहिती घेऊन। धन्यवाद। सुबह 5:30 बजे।